मिळते राजेंद्र जंजाळ जे महानगरपालिकेचे माजी महापौर राहिलेले आहेत। आपल्या समर्थकांना तिकीट मिळत नसल्यामुळे त्यांनी या निवडणुकीतनं माघार घेण्याचं निश्चित केलंय। पुढची मोठी बातमी, भाजपने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। घराणेशाहीचा ठपका बसू नये यासाठी भाजपने महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये खासदार, आमदार आणि मंत्री यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घोषित केलेला आहे। आता थोड्या वेळापूर्वी महायुतीची जी कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली त्यामध्ये भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी याची माहिती दिली। आपल्यासोबत विनीत आहे। हा निर्णय एक्झॅक्टली काय आहे आपल्याला विनीत सांगणार आहे। विनीत, खूप मोठा निर्णय भाजपचा म्हणावा लागेल। घराणेशाहीचा ठपका बसत असताना एक्झॅक्टली काय निर्णय घोषित झालाय? निश्चितच ज्याप्रमाणे आता बघू शकतो की अर्ज भरण्यासाठी उद्याचा दिवस आहे। नाराजी होऊ शकते, अपक्ष उमेदवार अर्ज बंडखोरी करून अर्ज भरू शकतात। त्यामुळे नाराजी टाळण्यासाठी आणि जो घराणेशाहीचा ठपका जो भाजपवर बसतो तो टाळावा आणि मतदार आपल्याकडे आकर्षित व्हावे यासाठी खासदार, आमदार जे आहेत, जे विद्यमान खासदार, आमदार आहेत, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या कुटुंबियांना ज्यांनी अर्ज दाखल केले त्यांचे अर्ज माघारी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपण बघू शकतो की कोल्हापूरमध्ये कृष्णराज महाडिक जे भाजप खासदार आहे, धनंजय महाडिक, त्यांच्या मुलाने अर्ज मागे घेतलेला आहे। नाशिकमधून भाजप आमदार देवयानी फरांदे आहेत, त्यांच्या मुलाने अर्ज मागे घेतलेले आहे। सीमा हिरे भाजपच्या आमदार, त्यांच्या मुलीने अर्ज मागे घेतलेले आहे। त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे। आपण म्हणू शकतो की ज्यांनी भाजपच्या नेत्यांनी किंवा राजकारणी जे सध्या विद्यमान आमदार आहेत, खासदार आहेत, ते त्यांचे सर्व नातेवाईक भाजपचे जे आहेत ते निश्चितच अर्ज मागे घेतील। त्यामुळे नाराजी दूर होईल, बंडखोरीला कुठेतरी आळा बसेल आणि निश्चितच मतदारांनाही प्रभावित करण्याचा हा प्रयत्न म्हणू शकतो आपण भाजपचा। विनीत, धन्यवाद या माहितीबद्दल। तर भाजपचा मोठा निर्णय आणि भाजपच्या याच निर्णयासंदर्भात खासदार धनंजय महाडिक आणि आमदार देवयानी फरांदे यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण पाहूया। वरिष्ठांची परवानगी घेऊन वरिष्ठांच्या सूचनेनुसारच कृष्णराज महाडिक यांनी अर्ज दाखल केलेला होता। परंतु काल रात्री परवा दिवशी रात्री हा पार्लिमेंटरी कोर्टाचा निर्णय झाला आणि कुठल्याही आमदार संबंध महाराष्ट्रामध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता, तुमचं नेटवर्क सगळीकडे आहे, भारतीय जनता पार्टीच्या आमदार, खासदार आणि मंत्री महोदयांनी त्यांच्या कुटुंबातल्या कोणी निवडणूक लढवू नये असा एक निर्णय पक्षात झाला। आम्ही पक्षाचे निर्णय मानणारे लोक आहोत, त्यामुळं जो आदेश आला तो आम्ही मान्य केलेला आहे आणि कृष्णराज थांबलेला आहे, पण तो थांबलेला नाही आहे, तो छावा आहे, 2 पावलं पाठीमागे घेतले, तो मोठी झेप मारेल, काय चिंता नाही। भारतीय जनता पार्टीने केंद्रातून असा निर्णय घेतलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार, खासदार आणि मंत्री असलेल्यांची मुलं जी आहेत ती महानगरपालिका असली किंवा ह्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये निवडणूक लढणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जो काही उमेदवारी अर्ज जो आहे तो निश्चित स्वरूपामध्ये तो परत घेतला जाईल। आणि उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंच्या